नमस्कार, माझं नाव प्रतीक मस्के नमस्कार, माझं नाव अंजली म्हस्के. आणि थँक यू स्पेस प्लॅनर फॉर रिनोव्हेटिंग आवर होम फॉर अस. हा फ्लॅट आम्ही 2019 साली घेतला होता. जस्ट सईच्या माझ्या मुलीच्या जन्माच्या अगोदर घेतला होता, आम्ही परचेस केला होता. अँड धायरीमध्ये आहे, गणेश नक्षत्रम सोसायटी. जेव्हा फ्लॅट घेतला त्यावेळेस काहीच फर्निचर नव्हतं आणि बिल्डरने जसा दिला त्या कंडिशनमध्ये आम्ही तो घेतला. राहायला स्टार्ट केलं कारण त्यावेळेस इंटेरियरचं एवढे काही आयडिया नव्हती. पण नंतर जसं राहायला लागलो तसं लक्षात आलं की इथं स्टोरेजचा खूप प्रॉब्लेम आहे. घर अजिबात ऑर्गनाइज नाही आहे. आम्ही दोघं पण वर्किंग असतो, त्यामुळे एवढा वेळ आपल्याकडे नसतो की सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवण्याचा. नंतर त्यामुळे आपलं पण चिडचिड होते जर घर आपलं व्यवस्थित नसेल. आणि कोविडमुळे वर्क फ्रॉम होम स्टार्ट झालं, त्यामुळे घर आणि म्हणजे ऑफिस पण आमचं घरच झालं. 24 आवर्स आम्ही घरातच राहत होतो मोस्ट ऑफ द टाइम. त्यामुळे एक नीड लक्षात आली की काहीतरी चेंज करण्याचं गरज आहे. आणि मग आम्ही सर्च सुरू केला. मग स्टार्टिंगला 3-1 महिने आम्ही कंटिन्यूअस त्याच्यातच होतो. पूर्ण इन्स्टावर व्हिडिओ पहा, फेसबुकवर व्हिडिओ पहा, यूट्यूबवर व्हिडिओ पहा. अँड देर आर डिफरंट आयडियाज की हे असं करू, ते असं करू. बट आम्ही ज्यांना इंटेरियरला अप्रोच केलं ते रिस्क घ्यायला तेवढे तयार नव्हते. कारण की आमचं जे ओरिजिनल घराचं स्ट्रक्चर होतं त्यात भरपूर साऱ्या स्पेसेस ह्या निगेटिव्ह झाल्या त्या, ज्या आम्ही यूज करू नव्हतं शकत. तर आम्हाला असं पाहिजे होतं की कोणीतरी असं की जो आमच्या आयडियाज पण समजून घेईल, प्लस ॲडिशनल त्यांचे इनपुट्स पण आम्हाला मिळतील. आणि मोस्ट ऑफ द हा 820 स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे, तर जितकं मॅक्सिमम आम्हाला त्याचं स्पेस युटिलायझेशन भेटेल तेवढं आम्हाला करून घ्यायचं होतं. स्टार्टिंगला आम्ही जे पण इंटेरियर पाहिले, आयदर त्यांचं बजेट खूप हाय होतं किंवा ते रिस्क घ्यायला तयार नव्हते. की आम्हाला हॉल किचनच्या जागी शिफ्ट करायचा होता, किचन हॉलच्या जागी शिफ्ट करायचं होतं. पूर्वी माझं 14x12चं किचन होतं आणि 12x10चं हॉल होतं. तर हे आम्हाला इंटरचेंज करायचं होतं. याच्यात सिव्हिलचं पण खूप वर्क होतं. ॲडिशनली थोडेसे चॅलेंजेस पण होते सोसायटीच्या साईजने पण. आणि आमचं मग ट्युनिंग कोणाशी जास्त जमत नव्हतं. नंतर मग आम्ही इन्स्टावर स्पेस प्लॅनर प्राजक्ता यांचे व्हिडिओज पाहिले आणि आम्हाला कुठेतरी वाटलं की चलो वी विल मीट अँड वी विल सी इफ आवर ट्युनिंग इज मॅचिंग ऑर नॉट. तो बॉन्ड एक जोडणं पॉझिटिव्ह फर्स्ट मीटिंगमध्ये होणं फार गरजेचं आहे. कारण आपण आपलं ड्रीम होम कोणाकडे तरी देतोय आणि त्यांच्यावर कारण आपल्याकडे एवढा वेळ नाही की आपण स्वतः प्रत्येक गोष्ट इच अँड एव्हरी पाहून सगळं मॅनेज करू. आणि इंटेरियरमध्ये एवढी आयडिया आम्हाला तरी नव्हती. त्यामुळे जेव्हा आम्ही त्यांना फर्स्ट भेटलो, सिद्धांत आणि प्राजक्ताला, त्यावेळेस एक पॉझिटिव्ह बॉन्डिंग झालं म्हणा किंवा काहीतरी, की आम्ही बाकी मग कुठेही न शोधता आम्ही पूर्ण त्यांच्यावर ट्रस्ट ठेवण्याचा डिसिजन घेतला. आणि त्यांची एक साईट पण पाहिलं की जिथे ती बनवते वगैरे केल्या होत्या आणि त्या पण आम्हाला खूप आवडल्या. त्यामुळे एकंदर कामाची क्वालिटी आणि एक गोष्ट म्हणजे त्यांना काहीही सांगितलं तर ते नाही म्हणत नव्हते. मॅम आपण पाहू, सर आपण करू. आणि जे काही आयडिया आम्ही इन्स्टावर पाहून खूप कन्फ्युजन व्हायचं ऑनेस्टली, कारण खूप आयडिया असं वाटायचं आपण हे करायचं का ते करायचं. तर त्या सगळ्यामध्ये आपली आयडिया पण घेऊन त्यात आपल्या जागेत, कारण आपल्याकडे तशी जागा असते असं पण नाहीये, ते सगळं समतोल साधण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळे असं नाही का आपण म्हणतो की हो मी जसं प्लॅन केलं होतं तसंच टर्न आउट झालं. असं नाही की नाही हे होत नाही मॅम, नाही होऊ शकत. मग त्यामुळे थोडं नाराज होतं की यार का नाही होऊ शकत, हे छान वाटतंय. ती एक गोष्ट चांगली आहे, म्हणजे खूप चांगले वाटले एवढ्या साऱ्या प्रवासामध्ये. हो, पहिल्या मीटिंगमध्ये म्हणजे आम्ही कॉल केला प्राजक्ताला. आम्ही विचारलं की आमचं असं आहे, प्लॅन चाललाय, तर हाऊ टू ट्रस्ट एनी. शी वॉज अननोन फॉर अस. मग सेकंड मीटिंग झाले, मग तिने घर पाहिलं. मग ती पण फर्स्ट टाइम म्हणजे फर्निचर वगैरे काहीच घेतलं नव्हतं. आम्ही बेसिकली लग्न झाल्यानंतर मी पुण्यात जॉबला होतो. त्यानंतर आम्ही स्विच केलं, आम्ही मुंबईला जॉबला गेलो, मुंबईवरून परत पुण्याला आलो. त्यामुळं आमच्याकडं खूप सारं असं काही सामान नव्हतं, पण सगळं घर मेसी होतं की मुवमेंटमुळं स्टोरेज वगैरे नव्हतं. तर वरतून फ्लॅटमध्ये लॉफ्ट सगळीकडे दिलेले होते आणि फरशी झालं किंवा हे झालं सगळं मेंटेनन्स करता आलंच होतं. तर
आम्ही ज्यावेळेस मीटिंगमध्ये बसलो, बोललो, बजेट एक मोठा कन्सर्न होता, की बजेट आपलं मॅच होतं नाही होते. तर सगळ्या गोष्टी नंतर आम्ही डिस्कस केल्या. तिने व्यवस्थित गाईड केलं आणि गाईडन्स खूप महत्त्वाचं आहे, की तुम्हाला एखादी गोष्ट वाटणं, Instaवर तुम्ही पाहणं आणि ॲक्चुअलमध्ये ती कशी दिसते, कशी दिसेल, कसं तुम्हाला त्याला अजून चांगलं करता येईल किंवा ती होणार नाही तिथं मॅच, हे सांगायला पण ओपननेस पाहिजे, की जो सिद्धांत आणि प्राजक्ता दोघांमध्ये होतं. आम्ही ओपिनियन मागितले, ते फ्रँक ओपिनियन, ऑनेस्ट ओपिनियन द्यायचे, की एखादी गोष्ट चांगली दिसेल, नाही दिसेल, आपण हे करू. ते आवर्जून त्यांच्या आयडियाज पण ते शेअर करायचे, की आपण ह्या गोष्टी असं केलं ना, तर थोडंसं बेटर राहील. आणि तो एक ती जर्नी होती तर ती एकदम जबरदस्त जर्नी होती. इव्हन वर्कर्स ते पण खूप हेल्पफुल होते, की एखादं कोणती गोष्ट समजा कमी पडली, तर त्याला सेकंड चक्कर वगैरे व्हायचे. पण कोणीही म्हणजे सगळे एकदम छान वर्कर्स वगैरे होते. कोणीही त्रास दिला नाही, कोणी कानकून केले नाही आणि तो सगळ्यात चांगला एक्सपिरियन्स होता. कधी पण आपण घर ज्यावेळेस रिनोव्हेट करतो, आपलं एक्स्पेक्टेशन हेच असतं, की समोरकडून आपल्याला त्रास होऊ नये आणि तो आम्हाला अजिबात झाला नाही. किंबहुना त्यांच्याकडून खूप मदतच झाली. प्रत्येक वेळेस सजेशन्स वगैरे आले आणि त्यामुळे ते अजून प्रोजेक्ट चांगला झाला. खूप ठिकाणी गरज होती की काहीतरी चेंजेस करायचे. ते केल्यानंतर त्यांनी पेंटिंग केलं. उगाच 1-2 दिवसात पेंट करायचं म्हणून असं केलं नाही. इव्हन सिलेक्शन प्रोसेस पण एक खूप छान मजेत हे झाली, की तिथं पण आमचं डिबेट व्हायचं गोष्टींमध्ये, की हे चांगलं दिसेल का हे चांगलं दिसेल, कोणतं. अँड इट इज अ काइंड ऑफ डिबेट हम लोग उसको एन्जॉय कर रहे थे. चांगलं डिस्कशन, एकदम फ्रुटफुल डिस्कशन व्हायचं. टाईल्स करता आम्ही 3-4 वेळेस 3-4 ठिकाणी गेलो. प्राजक्तानं कधीच असं नाही म्हटलं, की नाही सर आता बस झालं, आता हे नको. इव्हन तिने काही टाईल्स ही अशीच पाहिजे, हे असं केलं तर असं खूप छान दिसेल किंवा सईच्या बेडरूममध्ये काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी एकदम थरो डिस्कशन झालं. थरो डिस्कशन खूप गरजेचं असतं, कारण की जे फायनल आउटपुट येणार आहे त्याची तुम्हाला एक चांगली आयडिया येऊन जाते. आणि ती खूप चांगली गोष्ट आहे स्पेस प्लॅनरच्या बाबत, की एकदम थरो डिस्कशन होतं. तुम्हाला एक्झॅक्ट कळतं की गोष्ट कशी होणार आहे, कशी दिसणार आहे आणि कसं मटेरियल सिलेक्ट केलं पाहिजे, त्याचं फील कसं येईल, ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात, कारण की आपण त्या फील्डमध्ये नाही. पण ते प्राजक्त झालं, सिद्धांत झालं, यांना एकदम चांगलं माहिती होतं. त्यांनी एकदम घरच्यासारखं, जसं माझा भाऊ माझ्याशी बोलतो किंवा जशी माझी बहीण माझ्याशी बोलते, त्यासारखं आम्हाला गोष्टी काही गाईड केल्या आणि त्या खरंच खूप छान झाल्यानंतर ॲट द एंड रिझल्ट हा खूप सुंदर झाला.